महाराष्ट्र राज्य में पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग को लेकर आज शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों ने राज्य भर में लक्ष्यवेधी आंदोलन छेड़ दिया है। आंदोलकों ने सरकार से मांग की है कि सेवानिवृत्त और दिवंगत कर्मचारियों के वारिसों को सेवानिवृत्ति के बाद मिलने वाले सभी लाभ तुरंत प्रदान किए जाएंगे। आंदोलन स्थलों पर सरकार के खिलाफ तीखे नारे लगाए गए और मांगे जल्दी पूरी न होने पर संघर्ष तेज करने की चेतावनी भी दी गई। आंदोलकों ने विशेष रूप से 1 नवंबर 2005 से पहले अंशतः या चरणबद्ध अनुदान पर नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारियों के मुद्दे को प्रमुखता से उठाया। उनका कहना है कि नागपुर खंडपीठ के आदेश और शासन निर्णय के अनुसार इन कर्मचारियों को तुरंत पुरानी पेंशन योजना का लाभ मिलना चाहिए। साथ ही 1 नवंबर 2005 से पहले नियुक्त शिक्षकेतर कर्मचारियों को नियुक्ति तिथि से पुरानी पेंशन, वरिष्ठ वेतन श्रेणी और उपदान मंजूर करने की भी मांग की गई। इसके अलावा नई अंशदायी पेंशन योजना को तत्काल रद्द कर सभी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारियों पर 1982 की पुरानी पेंशन योजना लागू करने की जोरदार मांग की गई। आंदोलकों ने साफ शब्दों में कहा कि यदि सरकार ने उनकी मांगों पर जल्द सकारात्मक निर्णय नहीं लिया तो आंदोलन को और अधिक उग्र रूप दिया जाएगा, जिसकी पूरी जिम्मेदारी शासन पर होगी। आम्ही आंदोलन केलं, याच्यापूर्वी सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आंदोलन केलं। प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट मागितली, पण आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती। मग आमचा प्रश्न हा समजून सांगण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याच कानावर आम्हाला विषय घालायचा आहे, कारण ते कायदे तज्ञ आहेत, ते ॲडव्होकेट आहेत आणि आमचा हा विषय समजून घेतील आणि आमच्या प्रश्नाला न्याय देतील, यासाठी आम्ही आज नागपूरमध्ये त्यांचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन आम्ही आज लावलेलं आहे। यापूर्वी आम्ही 6 वेळा आंदोलन केले। मागच्याच 19/12/2024 मध्ये आम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवरती आंदोलन केलं। आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट मागितली, पण त्यावेळी भेट मिळाली नाही आम्हाला। आमचं डेलिगेशन तेव्हा अतुल सावे साहेबांशी झालं। आम्हाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोलवतो असं सांगितलं, मात्र अद्यापर्यंत त्यांनी आम्हाला बोलवलेलं नाही आहे। मग आमची मागणी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालायची आहे। त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य लोक सकाळ 11 वाजल्यापासून या ठिकाणी मी आंदोलन करतोय। आमची एकच मागणी आहे, 2005 पूर्वी जे नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, आज त्यांची अवस्था खूप वाईट आहे। जे सेवानिवृत्त झालेत, जे मयत कर्मचारी झालेत, त्यांच्या वारसांची अवस्था बिकट आहे आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हा समजून सांगण्यासाठी आम्ही आज आंदोलन आयोजित केलेलं आहे। आम्ही याच्यापूर्वी जे आंदोलन केलं त्याच्यापैकी काही अंश यश मिळायला असं हरकत नाही, कारण जो उपदानाचा विषय आहे तो आम्हाला नियुक्ती दिनांकापासून दिला जातोय। आमची अशी मागणी आहे की तो जो विषय आहे तो सुरुवातीपासून मिळायला पाहिजे। आम्ही नियुक्ती दिनांक म्हणजे शासनाने आम्हाला जेव्हा 100% अनुदान आहे तो आमचा नियुक्ती दिनांक शालार्थला मेन्शन केला आहे आणि तो चुकीचा आहे असं आमचं मत आहे। आणि जेव्हा आमची नियुक्ती आहे त्या नियुक्ती दिनांकापासून आम्हाला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे, उपदान मिळायला पाहिजे। या विषय हा आमचा एक विषय आहे, तोही मार्गी लागावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? आहे तर शक्य आहे।